त्या संदर्भात आपण काही निवेदन दिलेलं आहे काय माहिती सांगा? आपण आज अंबड चौफुली येथे रास्ता रोको दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी एक परी दीपक गोस्वामी या 3 वर्षाच्या चिमुकलीचा 7 ते 8 कुत्र्यांनी लचके तोडून अक्षरशः मृत्यू घेतला, त्यांचा प्राण घेतला। त्यामुळे आपण आज या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आपण या ठिकाणी आज रास्ता रोको करत आहोत। आज जर एक चिमुकली आपण गमावलेली आहे, पण यानंतर अशाच अजून काही लहान मुलांना आपण गमावू नये यासाठी आपण हा रास्ता रोको करत आहोत व प्रशासनाला जागा करत आहोत। माझं नाव आलोक माधवराव सरवडीकर। प्राध्यापक सुरेश पोहार, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेतो। 30 वर्षापासून या जालना शहरामध्ये राहतो। माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही। एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आज रस्ता रोको मध्ये सामील झालोय। हे जे काही प्रशासन शासन आहे, सरकार आहेत, ह्या लोकांचं या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरातल्या कोणत्याही खेड्यातल्या कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण नाहीये। फक्त पैसा सत्ता यासाठी सगळं काही चालू आहे। ट्रॅफिकचा प्रश्न, आता आम्ही कुत्र्यासाठी मोकाट कुत्र्यांनी माझ्या कॉलनीमध्ये एका मुलीचा भक्ष्य बळी बनवलेला आहे। काय करतात हे सरकार? हजारो कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्या वेळेला हे अधिकारी होतात फटाके फुटतात। एखादा IAS अधिकारी झाला, IPS अधिकारी झाला, एखादा तलाठी झाला, एखादा तहसीलदार झाला, त्या वेळेला हे फटाके फोडतात। अरे कशासाठी येत आहे? फक्त पैसा कमावणे हा उद्देश राहिलेला आहे। कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिकांचं यांना काही घेणं देणं नाही। आणि हे साठलोट आहे, राजकीय मोठाले व्यक्ती आणि अधिकारी भ्रष्टाचार करून आपापला खिसा भरून 4 वर्षाची 3 वर्षाची काय ड्युटी असेल या ठिकाणी करून निघून जातात। आता 10-25 वर्षापूर्वी पोलिसाला पाहिलं की चड्डीत मुतायचे काही लोक, पण आज पोलीस डिपार्टमेंट असो किंवा कोणतेही महसूलचे डिपार्टमेंट असो कुछ कामाचे नाहीत। हे अधिकारी आणि हे राजकीय नेते हे फक्त पैसा, स्वतःचं घर, लेकरं बाळ, गाडी, बंगला, घोडा यामध्ये व्यस्त आहेत। मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो, एक इमानदार माणूस म्हणून बोलतो की या सगळं भ्रष्टाचारामुळं, या व्यसनामुळं या देशाचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे, या राज्याचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे। आणि आज आम्ही जालन्यात नूतन वसाहतला पाहतो, उघड्यावर मांस विक्री करणारे संध्याकाळी पोते भरून रस्त्याच्या आजूबाजूला मांस टाकतात। शेकडो कुत्रे एका जागी जमतात। अनधिकृत हे मांसाची दुकानं या ठिकाणी चालतात, बिना परवानगीने हे दुकानं चालतात। कसे काय चालतात? यांची हिंमत कशी काय होते? कोणाचं पाठबळ असतं? अधिकाऱ्यांनो कशासाठी येता इथं? पगार घ्यायला? लाखाचे पगार आहेत आणि तुम्ही करता काय? मग येता आणि 4 वर्षांनी बदली करून निघून जाता, आम्हाला मोकट सोडून देता। आमचे लेकरं इथं कुत्रे खायला लागले। याद रखा, जर असं झालं तर नेपाळ सारखे दिवस या राजकारण्यांवर आणि अधिकाऱ्यांवर येणार। बेमौत मरसाल कुत्र्यासारखे जर तुम्ही जनतेकडे लक्ष नाही दिलं 5 वर्षात 10 वर्षात, आज हा पोहार एक प्रामाणिक माणूस सांगतो, तुम्हाला रस्त्यावर असे हाणतील अधिकाऱ्यांनो आणि राजकीय लोकांनो, असे हाणतील तुम्हाला रस्त्यावर पब्लिक। फक्त सुरुवात होणं गरजेचं आहे। माझ्यासारखा एखादा जीवाची पर्वा न करता जर एखाद्या दिवशी रस्त्यावर उतरला, त्याला जर साथ देणारे लोक भेटले तर बघा तुमचे हाल काय होतील। त्यामुळे प्रामाणिकपणाने जेवढा पैसा भेटतो, जो पगार भेटतो, त्याच्यात सामान्य जनतेसाठी तुम्ही कार्य करा। आज ही माझी झलक आहे, माझ्या आयुष्यात माझा राग या ठिकाणी व्यक्त करत आहे। एक सामान्य माणूस बोलत आहे, माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही। पण लक्षात घ्या, राजकीय लोकांमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे, भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य जनता होरपळत आहे आणि आपल्या देशाची वाट लागत आहे। धन्यवाद।